नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा अजून एक व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे डिजिटल क्रॉसरचे स्लोप कसे वापरतात आणि स्लोपचं महत्त्व काय आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. चला तर आपण आता आपल्या डेस्कटॉपवर जाऊया. डेस्कटॉप चालू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे वेन्यू 360चा ॲप्लिकेशन आहे डेस्कटॉपमध्ये. ओपन केलंय आपण. ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सिंपली त्यासाठी मी एक पेज ओपन करून ठेवलं आहे आधीच. त्याच्यात हायपास आपण 30 हर्ट्ज लावलाय आणि लो पास आपण 125 हर्ट्ज लावलाय. याच्यात स्लोप BW12 आपण हायपासला लावलाय BW12 आणि लो पासला लावलाय आपण LR24. LR24 आणि BW12 मध्ये अंतर काय असतो आता बघा. BW12 मध्ये BW12 हा स्लोप 3 dB ने मायनस करतो क्रॉसर पॉइंटवर -3 dB ने, आणि LR हा -6 dB ने कट करतो -6 dB ने. आता LR24 म्हणजे काय आणि BW12 म्हणजे काय. आता BW12 हा BW12 असो, BW18 असो, BW वॉट एव्हर जो भी आहे, 48 असो, BW42 असो, 36 असो, काही पण असो. आता आपण सपोज BW12 लावलाय. कुठलाही BW स्लोप डिफॉल्ट -3 dB वर कट करतो. डिफॉल्ट क्रॉसर पॉइंट वर -3 dB वर कट करतो आणि LR जो आहे तो -6 dB वर कट करतो. हा दोघात अंतर आहे स्लोप मध्ये कट करण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टिव्ह काय असतं त्याच्या समोर ऑक्टिव्ह. आता BW12 ऑक्टिव्ह म्हणजे काय, नेमकं काय. आता काही लोकांना हे ऑक्टिव्ह कळत नाही तरी पण ते स्लोप लावून टाकतात. दुसरी गोष्ट काय आहे, BW12 ऑक्टिव्ह म्हणजे आता आपण 30 हर्ट्ज वर हायपास लावलाय BW12 वर. आता हा -3 dB आणि हा 12 dB, टोटल 15 dB. एक ऑक्टिव्ह खाली 15 dB कट करणार. एक ऑक्टिव्ह खाली म्हणजे कसं, एक ऑक्टिव्ह मध्ये असतात दुप्पट फ्रिक्वेन्सी. दुप्पट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आता हा 30 हर्ट्ज आहे, आपण याला हायपास लावलाय. हायपास म्हणजे हा खाली गेलाय. इकडे तुम्ही बघू शकता हा 16 हर्ट्ज कडे गेलाय, 40 ते 16 हर्ट्ज कडे गेलाय. हायपास म्हणजे काय आहे, आता BW12 मध्ये आपण जर 30 हर्ट्ज वर लावलाय BW12, याचे -3 dB आणि एक ऑक्टिव्ह खाली म्हणजे 15 हर्ट्ज. प्रत्येक एका ऑक्टिव्ह मध्ये डबल फ्रिक्वेन्सी असतात. एक ऑक्टिव्ह खाली म्हणजे 15 हर्ट्ज वर तो मायनस त्याचा तो 3 dB डिफॉल्ट आणि हा 12 dB म्हणजे टोटल तो 15 dB कट करतो तो स्लोप. एक ऑक्टिव्ह खाली म्हणजे 15 हर्ट्ज तो 15 dB ने कट करेल. आणि LR24 म्हणजे काय, आता आपण LR24 आपण लावला आहे 125 हर्ट्ज वर. LR24 हे 6 dB ने कट करतो. 6 dB ने कट करून त्याचे 24 dB हा डिफॉल्ट ऑक्टिव्ह, एक ऑक्टिव्हला 24 dB तो कट करतो आणि क्रॉसर पॉइंट वर तो 6 dB ने कट करतो. 6 आणि 24 किती झालं, 30 dB. आता आपण लावलाय 125 हर्ट्ज वर LR24, तर तिथून एक ऑक्टिव्ह पुढे समजा 250 हर्ट्ज, एक ऑक्टिव्ह पुढे म्हणजे 250 हर्ट्ज तो 30 dB ने कट करेल. किती dB ने कट करेल, 30 dB ने. 30 dB म्हणजे कसं, LR24 चे 24 dB आणि तो 6 dB इथं कट करतो पॉइंट. माझं यस दिसत आहे ना तुम्हाला, तिथे तो 6 dB कट करतो. याच्यात कसं आहे, कुठला सोप वापरायचा मग हा तर अंदाजे कळू शकत नाही. आता तुम्ही जरी इथे 125 हर्ट्जला हा तुमचा क्रॉसर लावलाय, पण तुमचा स्पीकर तो ऍक्च्युअली 125 हर्ट्जला कट झालाय का, ते कसं कळणार, हे असं तर अंदाजे नाही करणार. त्याच्यासाठी आपल्याला वापरावं लागणार स्मार्ट. त्याच्यामध्ये ट्रान्सफर फंक्शन मध्ये आपल्याला दिसणार की ऍक्च्युअल आपला स्पीकर किती हर्ट्जवर कट होतो आणि त्याला कुठला स्लोप योग्य आहे लावण्यासाठी, आणि त्या स्लोपने आपल्याला समेशन मिळत आहे की कॅन्सलेशन मिळत आहे, ते स्मार्ट मध्ये कळतं. अंदाजे क्रॉसर लावणं चुकीचंच आहे. हे एक तुम्हाला माहिती व्हावं क्रॉसर स्लोप बद्दल म्हणून आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवलाय. जर तुम्हाला अजून माहिती करायची असेल क्रॉसर बद्दल, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया लिमिटर काय काम करतो.
अशा प्रकारे काम करतो. हा लिमिटर आहे. बेसिक तुम्हाला दाखवला इंटरफेस. नंतर आपण याला सेट करून बघू कसं सेट करतात ते. सगळ्या गोष्टी अटॅक, रिलीज, होल्ड, ओव्हरशूट काय आहे ते सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.